आजची ही कॉन्फरन्स अतिशय महत्त्वाची असून पंचायत व हवामान बदल हे गाव स्तरावर अत्यंत महत्त्वाचं पार्ट आहे असं मला वाटते आणि आजच्या कॉन्फरन्समधून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्यात। मला वाटते नक्कीच सगळ्या गावातल्या सरपंचांना याची गरज आहे आणि हे प्रशिक्षण या विभागीय नागपूर विभागातून झालं तसंच हे प्रत्येक ठिकाणी एक जिल्हास्तरीय व्हावं। आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की अशा परिषदा फक्त आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावर व्हायच्या आणि ही पहिली परिषद पंचायत परिषद हे शासकीय व प्रशासकीय प्रतिनिधींची नागपूरला होत आहे। या परिषदेचं मी कौतुक करतो आणि अशा परिषदा पुन्हा राज्य स्तरावर, विभाग स्तरावर, जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर व्हाव्यात जेणेकरून क्लायमेट चेंज, शेतीची आव्हाने, जलजीवनची आव्हाने हे संपवता येईल आणि यामध्ये उत्तम असं नियोजन करता येईल। या वातावरणीय बदलामुळे होणाऱ्या दुष्परिणामांना दूर करून ग्रामविकास कशा प्रकारे आपण साध्य करू शकतो आणि वातावरणामध्ये ज्या काही आज समस्या उद्भवत आहेत या समस्यांना दूर करण्यासाठी गावामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोणत्या उपाययोजना आपण करू शकतो अशा सगळ्या गोष्टींचा नॉलेज या पंचायत परिषदेमध्ये आम्हाला प्राप्त झाला आहे। या परिषदेच्या माध्यमातून जे प्रत्येकाचे विचार मांडण्यात आले, सगळ्यांना मार्गदर्शन मिळालं, हे कुठे ना कुठे सगळे सरपंच इथून ते घेऊन जाणार आहेत आणि तिथूनच ते गावापर्यंत ते पोहोचवणार आहे। वातावरणीय बदलाचं आव्हान हे 21व्या शतकातील मानवजातीसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे। त्याला तोंड देण्यासाठी जागतिक स्तरावरती फार मोठे प्रयत्न सुरू आहेत। त्यासाठी जो पायाभूत करार करण्यात आला, युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, याचा भारत सदस्य आहे आणि त्याची वार्षिक परिषद जगात वेगवेगळ्या ठिकाणी होत असते। चालू वर्षीची कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ही बेलेम या ठिकाणी ब्राझीलमध्ये होते आहे। त्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान उपस्थित असणारच आहेत, पण आज जी नागपूरमध्ये कॉप झाली ती एक वेगळ्या प्रकारची कॉप आहे। इट्स अ कॉन्फरन्स ऑफ पंचायत्स आणि ग्रामपंचायतीचे सदस्य, पंचायत समित्यांचे सदस्य असे लोकप्रतिनिधी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती सहभागी झालेले होते। भाग आणि त्याचे लोकप्रतिनिधी अत्यंत मोलाची भूमिका बजावू शकतात हे यातून सिद्ध झालेलं आहे आणि अशाच तऱ्हेचा प्रयोग राज्यात अन्य भागांमध्ये, राज्यामध्ये आज विभागीय स्तरावरती ही पहिली कॉप पार पडली, पण अशाच तऱ्हेचा प्रयोग हा अन्य विभागांमध्ये पण आणि राज्यस्तरावरती पण करण्याचा आमचा मनोदय आहे।